आंबेवाडी नाक्यावर चौपदरीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी 5 जानेवारी रोजी विविध संघटनेचे साखळी उपोषण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील आंबेवाडी बाजारपेठेतील व्हीयूपीच्या दोन्ही बाजूला 200 मीटरच्या आसपास 2 अंडरपास मंजूर करून देणे, सर्व्हिस रोडचं आजपर्यंत न झालेलं काम पूर्ण करून देणे, गटारावरील झाकणे बसवून देणे, सदर अंडरपास लोणेरे, नागोठणे, महाड, पेण येथे NAHI ठेवले आहेत. मग कोलाडवर अन्याय का? या मागणीसाठी आंबेवाडी नाका येथे विविध संघटनेकडून 5 जानेवारी 2026 रोजी साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचं लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक रायगड यांना कळवण्यात आले. लेखी दिलेल्या अर्जामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की मौजे, आंबेवाडी, वरसगाव, कोलाड आणि पंचक्रोशीतील नागरिक, व्यापारी संघटना, टेम्पो संघटना, इको संघटना, रिक्षा संघटना आपणास कळवू इच्छितो की NAHI मार्फत फळासपे ते इंदापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये आमच्या जागा, जमिनी, घर बाधित झाली आहे. ज्यावेळी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळी तेथील नागरिकांना विश्वासात न घेता, जनसुनावणी न होता व्हीयूपीचं काम सुरू केलंय. सदर व्हीयूपीचे ड्रॉइंग ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना दाखवण्यात आलं नाही. सदर व्हीयूपीची लांबी 1 किलोमीटरच्या आसपास असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, ज्येष्ठ नागरिक सभागृह, सार्वजनिक गणेश मित्र मंडळ कार्यालय, आठवडा बाजार, स्मशानभूमी इत्यादी लोकोपयोगी कार्यालय आहेत. त्याकरिता आम्ही NAHI कडे व्हीयूपी पासून 200 मीटर अंतरावर दोन्ही बाजूला अंडरपासची मागणी केली आहे, परंतु आजपर्यंत त्यांचं सहकार्य मिळालं नाही. म्हणून आम्ही सर्व संघटना सोमवार 5 जानेवारी 2026 रोजी साखळी उपोषण करणार असून याची सर्व जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील, असे दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केलंय.